नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मानसी तेजसला म्हणत असते, "तेजस, तुम्ही काही म्हणा, पण मला असं वाटत होतं तो माणूस तुमच्या दिशेने टेम्पो मुद्दामून आणत होता. त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं." तेव्हा तेजस म्हणतो, "लकी चार्म, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. म्हणजे तो माणूस आहे ना, मला मारायला येत होता, असं म्हणायचं आहे ना तुम्हाला?" तेव्हा तेजस म्हणतो, की "मलाही तेच वाटायला लागले आता, की त्या माणसाला माझ्याबरोबर काहीतरी वैर असेल आणि म्हणूनच तो माझ्या दिशेने मला मारायला येत होता." तेव्हा मानसी म्हणते, "हो ना राष्ट्रहित, मलासुद्धा आता आईचं म्हणणं पटायला लागले." तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, "हे काय बोलताय तुम्ही लकी चार्म? तुम्ही शिकायला होतात त्या ठिकाणी तुम्हाला डिटेक्टिव्ह, गेम वगैरे कसं एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा घ्यायचा, ह्या गोष्टी शिकवत होते का तुम्हाला? म्हणजे डिटेक्टिव्हगिरी कशी करायची, इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तिथे शिकवतात वाटतं. कारण तुम्हीसुद्धा अशाच आहात आणि गायत्री वहिनी त्यासुद्धा अशाच आहेत ना. त्यांच्या डोक्यामधून गेमा बाहेर पडत असतात आणि तुम्हीसुद्धा तशाच आता विचार करायला लागलात. दोघीजणी एकाच कॉलेजमध्ये होता ना, म्हणून विचारतोय. असा काही विषय होता का तुम्हाला?" तेव्हा मानसी म्हणते, "तेजस, हा मस्करीतला विषय नाही हा. हा खूप सिरियस विषय आहे. मी खरं सांगते." तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, "अहो, कुणी मला मारायला का येईल? बरं ठीक आहे, तो जर ड्रायव्हर आपल्याला मिळाला ना टेम्पोचा, त्याला आपण विचारू, 'काय रे बाबा, तू माझ्या अंगावरती टेम्पो घेऊन काय येत होतास?' असं मी त्याला विचारेन. 'तुझं माझ्याबरोबर काय वैर आहे?' कारण माझा तर इन्शुरन्ससुद्धा नाही आहे. त्याला काय मिळालं असतं मला मारून?" तेव्हा मानसी म्हणते, "तेजस, तुम्हाला माहिती आहे का, तो माणूस मुद्दामूनच हे करत होता." तेव्हा तेजस म्हणतो, "जाऊ द्या हो, ब्रेक फेल झाले असतील, नाहीतर हॉर्न बंद पडला असेल." तेव्हा मानसी म्हणते, "ब्रेक फेल झाले असतील, हॉर्न बंद पडला असेल, म्हणून गाडी दुसऱ्या बाजूने सुद्धा माणूस वळवत नाही का? तो बरोबर तुमच्या दिशेनेच का येत होता?" तेव्हा तेजस म्हणतो, "बरं ठीक आहे, जाऊ दे. आपण या गोष्टीकडे आता लक्ष नको देऊया. जे काय असेल ते आपल्याला नंतर कळेलच. पण हे काय? काय हे सगळं लकी चार्म? एवढा पसारा?" तेव्हा मानसी म्हणत असते, की "राष्ट्रहित, तुम्ही तर आहे ना पसाऱ्याबद्दल अजिबात काही बोलूच नका." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, मी पसारा उचलण्याबद्दल बोलत होतो. मी या घड्या व्यवस्थित बॅगमध्ये ठेवून देतो ना." तेव्हा मानसी म्हणत असते, "राष्ट्रहित, आणि माझं मंगळसूत्र कुठे आहे? जोडवं कुठे आहे माझं? मंगळसूत्र जोडवं मला सापडत नाही आहे. कुठे आहे? कुठे ठेवले तुम्ही? मी बॅगमध्ये सुद्धा शोधत होते, पण मला नाही सापडलं." तेव्हा तेजस म्हणत असतो, की "ते तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना, तेव्हा तुमचं मंगळसूत्र आणि जोडवं माझ्याकडे दिलं होतं ठेवायला. ते मी बॅगमध्ये ठेवलं होतं आणि सकाळी तुम्हाला द्यायला विसरलो. मी ऑफिसला निघून गेलो. तेव्हा ते माझ्याबरोबर ऑफिसलाच गेलं होतं. म्हणून तुम्हाला द्यायला विसरलो." तेव्हा मानसी म्हणते, "राष्ट्रहित, आधी माझं मंगळसूत्र आणि जोडवं मला देऊन टाका." तेव्हा तेजस म्हणतो, "आत्ताच हवंय का तुम्हाला?" तेव्हा मानसी म्हणते, "हो, मला आत्ताच हवंय." तेव्हा तो म्हणतो, "तुम्हाला लागलंय ना, बरं वाटत नाही आहे. कशाला तुम्हाला मंगळसूत्र जोडवं घालायचं आहे आत्ताच? तुम्ही आधी पूर्णपणे बऱ्या व्हा ना." तेव्हा मानसी म्हणते, "हे बघा, मंगळसूत्र आणि जोडवं याचं खूप महत्त्व आहे. तुम्ही द्या बरं माझं मंगळसूत्र." तेव्हा तेजस आपल्या बॅगमधून मंगळसूत्र जोडवं काढतो आणि मानसीला देतो. तेव्हा मानसी खूप जास्त खुश होते. त्या हातामध्ये घेतल्या घेतल्या ती आधी आपलं मंगळसूत्र काढते आणि त्याच्याकडे डोळे भरून बघते आणि ते मंगळसूत्र ती बरोबर एका हातामध्ये घेऊन गळ्यामध्ये आता घालतच असते. तेवढ्यातच तिचं लक्ष तेजसकडे जातं आणि तिच्या मनामध्ये एक विचार येतो, की आपण हे मंगळसूत्र तेजसला आता त्याच्याच हाताने गळ्यामध्ये घालायला सांगायचं. तेव्हा मानसी म्हणते, की "राष्ट्रहित, हे मंगळसूत्र जरा घालून दे ना, माझा हात बघा किती दुखतोय. मला कळ लागते." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "त्रास होतोय का तुम्हाला? म्हणून मी म्हणतोय तुम्हाला, कशाला मंगळसूत्र जोडवं आत्ताच घालायचं आहे." तेव्हा मानसी म्हणते, "राष्ट्रहित, हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यामध्ये घाला." तेजस म्हणतो, "कोण मी?" तेव्हा मानसी म्हणते, "हां मग? तुम्ही नाही घालणार तर कोण घालणार? तुम्हीच घातलं होतं ना हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये. विसरलत का राष्ट्रहित?" तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, मी नाही विसरलोय." तेव्हा तेजस ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच्याकडे लक्ष देऊन बघत असतो. त्याचा हूक काढतो आणि गळ्यामध्ये घालताना तो खूप जास्त विचार करत असतो. तेव्हा मानसी म्हणत असते, की "राष्ट्रहित, अहो काय झालं? तुमचा चेहरा का एवढा पडलाय?" तेव्हा इथे तेजस म्हणतो, "नाही, काही नाही." तेव्हा मानसी म्हणते, "तुमच्या चेहऱ्याकडे बघा जरा. काय झालंय का? तुमचा चेहरा का एवढा उतरलाय?" तेव्हा तेजस म्हणतो, "नाही मानसी, काही झालेलं नाही आहे." आणि तो हळूच तिच्या गळ्यामध्ये आता मंगळसूत्र घालतो. तेव्हा ती म्हणते, "चेहऱ्यावरती जरा स्माईल ठेवा.
चेहरा छान दिसतो हसताना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो ना, पण मंगळसूत्र घालत असताना त्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आलेले असतात, की त्याला असं वाटत असतं, की माझ्या नावाचं मंगळसूत्र घालण्यापेक्षा तुम्ही रणजितरावांच्या नावाचं मंगळसूत्र घाला, कारण ते खूप श्रीमंत आहेत आणि त्याच्यामुळे जर त्यांच्याबरोबर लग्न झालं, तर सगळं काही व्यवस्थित होईल. मानसीला चांगलं आयुष्य मिळेल आणि चांगलं फ्युचर ब्राईट होईल, असं त्याचं म्हणणं असतं आणि म्हणूनच त्याला वाटत असतं, की मानसीने त्याच्या आयुष्यातून जावं आणि रणजितबरोबर सुखाने संसार करावा. पण त्याला हे कळत नाही आहे तेजसला, की मानसीलासुद्धा तेजसबरोबरच राहायचं आहे. ती त्याच्याबरोबर सुखात आहे, आनंदात आहे, असं तिचं म्हणणं आहे. तर इथे तेजस म्हणत असतो, की मिस लकी चार्म, आपल्याकडे उद्या रणजितराव येणार आहेत तुम्हाला भेटायला, तुम्हाला बघायला. तेव्हा मानसी म्हणते, का? रणजित काय येणार आहे तिकडे? तेव्हा तेजस म्हणतो, "अहो, असं काय करताय? तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतात तेव्हासुद्धा त्यांनी आपली खूप मदत केली आणि आतासुद्धा ते तुम्हाला भेटायला येत आहेत तुमच्या काळजीपोटी. कारण माझं त्यांच्याबरोबर बोलणं झालं आहे, की तुम्हाला बरं वाटत नाही आहे तोपर्यंत तुम्ही घरूनच काम करा. तेव्हा तुम्हाला घरी जे काम करता येईल असं काम ते तुम्हाला देणार आहेत आणि म्हणून ते उद्या तुम्हाला भेटायला येणार आहेत. पण तुम्हाला चालेल ना रणजित आपल्या घरी आले तर? म्हणजे ते कामानिमित्तच येणार आहेत ना आणि तुम्हाला भेटायला सुद्धा येणार आहेत. ते बॉस आहेत तुमचे. काही प्रॉब्लेम तर नाही ना? तेव्हा मानसीला तर खरं तर तेजसचा हा निर्णय अजिबातच आवडलेला नसतो. त्यानंतर सकाळ सकाळ तेजस स्वतःच्या हाताने चहा करून मानसीसाठी घेऊन आलेला असतो. मानसी इथे आता ती उशी जी आणलेली असते ती तेजसने आणली असं तिला वाटत असतं आणि म्हणून ती तिला कवटाळून झोपलेली असते. तेव्हा तेजस मानसीकडे बघतो तर ती उठलेली नाही आहे म्हणून तो परत जात असतो. तेव्हा मानसी म्हणते, गुड मॉर्निंग. तेव्हा तो म्हणतो, हां, गुड मॉर्निंग. ती बघते तर तेजस तयार झालेला असतो. ती म्हणते, हे काय तुम्ही तयारसुद्धा झालात? मला उठवायचं ना राष्ट्रहित. आणि ती घाईघाईने उठायला जाते तेव्हा तिचा हात दुखतो. तेजस तिला म्हणतो, लकी चार्म, तुम्ही कशाला एवढी घाई करताय? तुम्ही मागे सरका बरं. आता थोडंफार सरकून बसा. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, की हे बघा, तुम्हाला काय ऑफिसला जायचं आहे म्हणून एवढ्या गडबडीत उठताय? मला जायचं आहे ऑफिसला म्हणून मी तयार झालो आहे. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही बेड टी घेणार का? तेव्हा मानसी म्हणते, नाही नाही, मला ह्या अशा काही सवयी नाही आहेत. तेव्हा तेजस म्हणतो, मी केली आहे तुमच्यासाठी चहा. मग आता घ्या ना तुम्ही. माझ्यासाठी तरी घ्या. आणि तसंही आता तुम्ही बेड टीची सवय ठेवा. कारण आता तुम्ही आराम करायचा आहे आणि तुम्हाला जे दिलं जाईल ते तुम्हाला खायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, नाही नाही, जोपर्यंत मी फ्रेश होत नाही तोपर्यंत मी काही खात पीत नाही. मी आधी फ्रेश होणार. तेव्हा तेजस म्हणतो, चला, मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. तेव्हा मानसी म्हणते, नाही, नको नको, मी तेवढी चालू शकते राष्ट्रहित, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा तेजस म्हणतो, नक्की ना? तेव्हा मानसी म्हणते, हो, नक्की. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, बरं, मी काय म्हणतोय, रणजितराव येणार आहेत त्याच्यामुळे जरा फास्ट. मानसी म्हणते, अहो, मला झोप आली हो परत. तेजस म्हणतो, नाही, असं नाही करायचं. तुम्ही खूप चांगले आहात ना, मग असं नाही करायचं. प्लीज, मी हात जोडतो तुम्हाला. जरा लवकर तयार होऊन या. त्यानंतरला मानसी फ्रेश व्हायला जाते. तेजस म्हणत असतो, की एवढा चहा केला आहे मी स्वतःच्या हाताने, वाया कशाला घालू? आणि तो प्यायला जातो तर त्याने बनवलेला चहा त्यालाच आवडत नाही. त्यालाच तो प्यायला जात नाही. तेवढ्यातच रणजितची गाडी आलेली असते. आता मानसीला भेटायचं म्हणून रणजितला काही झोप लागत नाही. तो सकाळ सकाळच मानसीला भेटण्यासाठी आलेला असतो. तर सुगंधा बाहेर कपडे वाळत टाकत असते. रणजितला बघितल्यानंतर तिला खूप राग येतो. तेव्हा रणजित म्हणत असतो, काय काकू, कशा आहात, बऱ्या आहात ना? तेव्हा ती म्हणते, हो, मी बरी आहे. तुम्ही इथे कसे काय? तेव्हा इथे रणजित म्हणत असतो, की मी मानसीला भेटायला आलो आहे. कशी आहे आता मानसी? आहे ना घरामध्ये? आणि तेजसराव कुठे आहेत? तेव्हा तेजसला जोरजोरात सुगंध आवाज देते आणि बाहेरच बोलावून घेते. कारण रणजित घरी आलेला तिला अजिबात आवडलेलं नसतं. तेव्हा सुगंधा म्हणत असते, की तेजस, लवकर बाहेर ये. तेजस आल्यानंतर रणजित म्हणत असतो, की कसे आहात तुम्ही तेजसराव? तेव्हा तेजस म्हणतो, अरे रणजितराव, आलात तुम्ही? चला चला, आतमध्ये चला. तेव्हा ते म्हणत असतात, की बरं झालं तुम्ही आलात. मानसींना मी सांगितले तुम्ही येणार आहात म्हणून. आणि तेजसने इथे रणजितला बोलावले हे सुगंधाला कळलेलं असतं आणि सुगंधा आता खूपच जास्त चिडलेली असते. तेव्हा तेजस म्हणतो, की चला, आपण आतमध्ये जाऊया. तेव्हा तात्यासाहेबांना बघितल्यानंतर रणजित त्यांनासुद्धा आवाज देतो आणि म्हणत असतो, की कसे आहात तुम्ही तात्यासाहेब? आणि तुम्ही मशीनची अगदी व्यवस्थित काळजी घेता?
तुम्ही तिला दिवसभरात 2 वेळा तरी पुसत असाल ना आणि चालूसुद्धा करून बघत असाल. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात हो ना. तेव्हा रणजित म्हणतो मलासुद्धा एकदा हिला चालू करून बघायचं आहे. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात नक्कीच हे मशीन तुमचंच आहे. अहो तुम्ही कधीही हिला चालू करू शकता. तेव्हा इकडे रणजित म्हणतो नाही नाही, अशा जुन्या वस्तूंची किंमत खरं तर तुम्हाला आहे, म्हणूनच ही मशीन आज तुमच्या घरामध्ये आहे. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की हल्ली काही लोकांना जुन्या मशीनचं किंवा वस्तूंचं कौतुक राहिलेलं नाही आहे, पण तुमच्यासारख्या लोकांना ते आहे. तेव्हा गायत्री तिथे येते आणि म्हणते म्हणजे कुणाला? मला ना, मला जुन्या वस्तूंची किंमत नाही आहे, बरोबर ना तात्यासाहेब? तात्यासाहेब म्हणतात नाही सुनबाई, अगं मी तुला नाही बोललो आहे. तेव्हा मी असंच त्यांना फक्त सांगत होतो. तेव्हा गायत्री म्हणते काय रणजितराव, कसे आहात तुम्ही आणि आज कसं काय इथे येणं केलं? तेव्हा रणजित म्हणतो काही नाही, मानसी यांना भेटायला आलो होतो, त्यांना बरं वाटतंय का चौकशी करायला आलो होतो. तेव्हा इथे गायत्री म्हणते हो का, पण तुम्ही इथे येणार आहात ते मानसीला माहिती आहे ना आणि तुम्हाला बरं वाटते आता वाटतं? नाही, मागच्या वेळेला तुम्ही काठी घेऊन चालत होता ना, म्हणून विचारते. तुम्हाला माहिती आहे का मानसीचा अपघात झाला आहे ना, तर तीसुद्धा लंगडतच चालते, तिच्यासुद्धा हाताला लागलं आहे. बरं आहे तुमच्या दोघांचं, म्हणजे जरी तुमच्या दोघांचं लग्न झालं नसलं ना तरीसुद्धा मात्र तुमच्या इथे काही गोष्टी सिमिलर आहेत. म्हणजे तुम्हीसुद्धा एका वेळेला लंगडत होता, आता तीसुद्धा आमच्या घरामध्ये लंगडते, हो की नाही? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते पण तुम्ही तिला भेटायला आलात हे तिला चालेल ना, नाहीतर बघा हकलून देईल ती तुम्हाला. तेव्हा तेजस म्हणत असतो की मित्र आहेत ते आमचे. तेव्हा मानसी म्हणते हो हो, मित्र आहेत तर मी कुठे काय बोलते, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की यांना इथे बघून मानसीला त्रास व्हायला नको, बाकी माझं काही म्हणणं नाही आहे. बघा बाबा, भेटायला जा तुम्ही तिला, ती भेटली तर ठीक, नाहीतर हकलून देण्याच्या आधी तुम्हीच जा, कळलं ना? तेव्हा तेजस म्हणतो वहिनी हे बघा, तुम्ही त्याची काळजी करू नका, कळलं ना? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते तेजस, अरे मलासुद्धा मानसीची काळजी आहे, किती लागलं होतं बिचारीला, हे सगळं आहे ना कुणीतरी मुद्दामून केले असं वाटतंय. तो टेम्पोवाला जो कोणी असेल ना त्याचं कधीच चांगलं होणार नाही. त्यानेच बिचारी माणसे आपली किती साधी भोळी सालस अशा गुणी मुलीवरती कुणी टेम्पो चालवेल का? तेव्हा रणजित म्हणत असतो नाही नाही, हे काय बोलताय तुम्ही, कुणी मुद्दामून असं का करेल आणि मानसीचं कुणाबरोबर वैर असणार आहे म्हणून त्यांच्यावरती कुणी असा राग काढेल, असं कुणी मुद्दामून नाही करणार आणि मानसीबरोबर तर नाहीच नाही. तेव्हा तेजस म्हणत असतो की वहिनी अहो कशाला तुम्ही उगाच गेमा करताय, जाऊ दे ना, तुमच्या डोक्यातून ह्या काही आयडिया काढू नका, असं कुणी मुद्दामून करणार नाही आहे. आणि तेजस आलेत मानसीला भेटायला, तेव्हा त्यांना जाऊ दे का भेटायला, तुम्ही तुमचं काम करा ना, मानसींना लागलं आहे काय झालं आहे आम्ही आहोत त्यांची काळजी घ्यायला, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा तेजस म्हणतो की मानसी त्यांच्या रूममध्ये आहे, तिथे ते आराम करत असतील. तेव्हा तेजस म्हणतो मी जाऊ का भेटायला? नाही म्हणजे आपण जाऊया का भेटायला? तेव्हा तेजस म्हणतो हो, ती 2 नंबर खोली आहे ना, ती आमची खोली आहे, तुम्ही तिथे जाऊन त्यांना भेटा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. तेव्हा इकडे तेजस रणजितला मानसीच्या रूममध्ये जायला सांगतो तिला भेटण्यासाठी. ते इथे सुगंधाला अजिबात आवडत नाही, कारण सुगंधाला असं वाटत असतं की तेजसने एका परपुरुषाला आपल्या खोलीमध्ये डिरेक्टली पाठवायला नाही पाहिजे आणि ते सुद्धा जेव्हा तिथे मानसी असेल तेव्हा. कारण रणजित मानसीबरोबर लग्न ठरलेलं असतं हे सुगंधाला माहिती असतं आणि म्हणूनच रणजित तिला फारसा आवडत नसतो. कारण ज्या वेळेला तेजसचं आणि मानसीचं लग्न होतं त्यावेळेला इथे रणजित वाईट साईड बोलून गेलेला असतो त्या दोघांना. तर इथे आता मानसी आपल्या रूममध्ये तयार होत असते आणि रणजित डिरेक्टली रूममध्ये जातो आणि म्हणतो की गुड मॉर्निंग. तेव्हा त्याला अचानक समोर बघून मानसी खूप जास्त घाबरते आणि ती म्हणते तुम्ही इथे, आणि तिच्या पायाला लागतं. तेव्हा रणजित म्हणतो सावकाश, तुम्हाला माहिती नव्हतं का, तेजसने सांगितलं नाही तुम्हाला मी भेटायला येणार आहे ते? तेव्हा मानसी म्हणते नाही नाही सॉरी, मला तेजस यांनी सांगितलं होतं की तुम्ही मला भेटायला येत आहे म्हणून, पण तुम्ही डिरेक्टली असे रूममध्ये आलात ना म्हणून मी थोडी गोंधळले, बाकी काही नाही, तुम्ही बसा ना, तिथे बसा. तेव्हा रणजित विचारतो कशा आहात तुम्ही, आता बरं वाटतंय का तुम्हाला मानसी? तेव्हा मानसी म्हणते हो आता मी बरी आहे, तुम्ही बसा ना इथे. मानसी विचारते तेजस कुठे आहेत? तेव्हा रणजित म्हणतो की तेजसनेच मला सांगितलं की ही तुमची खोली आहे म्हणून, तुम्ही भेटायला जा, ते चहा घेऊन येत आहेत. तेव्हा सुगंधा चहा देत असते पण ती कपच जोरात जोरात आपटत असते.
तेव्हा तेजस म्हणतो की आई काय झालंय, याआधी एवढ्या भांड्यांचा आवाज तू कधीच केलेला नाही आहेस. तेव्हा सुगंधा म्हणते की मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तू एका परपुरुषाला तुझ्या खोलीमध्ये जायला सांगितलंस आणि ते सुद्धा मानसी तिथे रूममध्ये एकटी असताना. तेव्हा इथे तेजस म्हणतो कुणाला, रणजितला का पण? तेव्हा सुगंधा म्हणते मला अजिबात आवडलेलं नाही आहे तो माणूस इथे आला इथे. तेव्हा तेजस म्हणतो रणजित, रणजित इथे आले तर तुला का राग आलाय आई? तू असं कधीच करत नाही. तेव्हा सुगंधा म्हणत असते की तेजस, अरे विचार कर जरा, मानसीचं आणि त्या रणजितचं आधी लग्न ठरलं होतं. त्याला लग्न करायचं होतं मानसीबरोबर आणि तुझं आणि जेव्हा मानसीचं लग्न झालं तेव्हा तो आपल्या घरी येऊन तुम्हाला दोघांना किती आणि काय काय बोलला होता वाईट साईड, हे सगळं विसरलेस का तू? तेव्हा तेजस म्हणतो आई, अगं आता त्यांच्या मनामध्ये तसा काही राग नाही आहे. तेव्हा सुगंधा म्हणते मला तर त्याच्याकडे बघून असं वाटत नाही की तो सहजासहजी गोष्टी विसरत असेल. त्याने सगळ्या गोष्टी मनामध्येच ठेवल्या असतील असं का वाटतंय मला. मला तर वाटतंय त्याचीच दृष्ट लागत असेल तुमच्या सुखी संसाराला आणि म्हणून हे सगळं घडत असेल. तेव्हा तेजस म्हणतो आई नको का असा विचार करू. तेव्हा इथे रणजित म्हणत असतो मानसीला की मी तुमच्यासाठी आहे ना इथे एक बेड मागवतो, हॉस्पिटलमध्ये असतो ना जो आपण इथे खालीसुद्धा करू शकतो वरसुद्धा करू शकतो, म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. आणि तशी रूम तुमची छान आहे पण इथे ए सी नाही आहे ना, तुमच्यासाठी ए सीसुद्धा मी इथे लावून घेतो. तेव्हा मानसी म्हणत असते बघा मी इथे खूप जास्त कम्फर्टेबल आहे आणि आनंदात आहे, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा रणजित म्हणतो नाही पण बेडवरती तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, मी तुमच्यासाठी इथे चांगली सोय करतो. मानसी म्हणते नाही नाही, खरंच त्याची काही गरज नाही आहे, मी इथे खरंच खुश आहे. तेव्हा ते आपलं मंगळसूत्र व्यवस्थित करत असते पण मंगळसूत्र तिचं आई अडकलेलं असतं बेल्टमध्ये. तेव्हा रणजित म्हणतो मी हेल्प करू का? तेव्हा मानसी म्हणते नाही नको नको मी करते. तेव्हा तिच्या डाव्या हाताला दुखापत झालेली असते आणि तिला बेल्ट उघडता येत नसतं आणि तिचं मंगळसूत्र त्याच्यामुळे अडकल्यामुळे तिला इरिटेट होत असतं. कारण मंगळसूत्र तिच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. ते तुटलं किंवा काय झालं तर तिला ते अजिबात चालणार नाही आहे हे तेजसला माहिती असतं. पण जेव्हा रणजित मानसीची हेल्प करत असतो मंगळसूत्र काढायला आणि तो बेल्ट व्यवस्थित लावायला, तेव्हा त्या दोघांना असं एकत्र बघितल्यानंतर तेजसला मात्र त्रास हा होतच असतो. पण तरीसुद्धा त्या दोघांना एकमेकांबरोबर वेळ मिळावा म्हणून तो लगेच बाहेर निघून येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे रणजित येतो आणि म्हणत असतो की हे घ्या, ही आहे आपली नवीन फाईल आणि तुम्हाला आता घरी बसून या फाईलवरती अगदी व्यवस्थित काम करायचं आहे, आपलं न्यू प्रोजेक्ट आहे. तेव्हा मानसी म्हणते आपलं न्यू प्रोजेक्ट. तेव्हा रणजित म्हणतो तुम्हाला याच्यावरती खूप लक्ष देऊन काम करायचं आहे. तेव्हा ते असतं म्हणजे प्रभू निवास हे आपल्याकडे रिडेव्हलपिंगसाठी आलेलं आहे. रिडेव्हलपमेंट आपल्याला आता याची करायची आहे. तेव्हा मानसी म्हणते काय, प्रभू निवासाचं रिडेव्हलपिंग? तेव्हा तिलासुद्धा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. रिडेव्हलपमेंट हे आता प्रभू निवासाचं करायचं म्हणजे ते तोडलं जाणार हे मानसीला माहिती असतं आणि म्हणूनच तिला ते बघितल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो.